काल नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल जे आहेत ते हाती आलेले आहेत आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जवळपास 12 नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये ठाकरे गटाकडे केवळ कुर्डुवाडी नगराध्यक्षपदी जो आहे तो ठाकरे गट विजयी झालेला आहे। त्यामुळे मोठा दारुण पराभव जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा पाहायला मिळतोय। आपल्यासोबत संपर्क प्रमुख अजय दासरी सर आहेत। सर, खरं तर काल मोठ्या प्रमाणात अपेक्षित होतं की शिवसेना ठाकरे गट कमबॅक करेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा असलेला नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, दोन्ही ठिकाणी आपले चांगले उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा होती। काय नक्की परिस्थिती आहे आणि काय नक्की कारणं आहेत की ठाकरे गटाला एवढा दारुण पराभव सहन करावा लागला? निश्चितपणे पराभव झाला ही वस्तुस्थिती आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक अहोरात्र काम केलेले आहेत। अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते। पराभव झाला, सत्तेपुढं शहाणपण चालत नाही। सत्तेमध्ये जी भारतीय जनता पार्टी, मिंदे गट आणि अजून इतर हे सगळे पैशाचा मोठा वापर केला, त्याच्या समोर शिवसैनिक तटून काम करत असताना त्यांना पक्ष नेतृत्वाकडून योग्य मदत संपर्क प्रमुखांच्या माध्यमातून जे मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नसल्यामुळं संपर्क प्रमुख आणि चंद्रकांत खैरे माजी खासदार शिवसेना नेते सन्माननीय या दोघांनी ज्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये काम केले त्यामुळं पराभव झाला असं मला मनोमन माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला वाटतं। परंतु कौतुक करावं असं वाटतं धनंजय डिकोळे जिल्हाप्रमुख कुर्डुवाडीचे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी नगराध्यक्ष निवडून आणले तिकडे शिवसेनेचे। त्याचप्रमाणे सोपलसाहेब बार्शीमध्ये ओमदादा, खासदार ओमदादा निंबाळकर या दोघांच्या ताकदीनं नगरसेवक वाढले बार्शीमध्ये। तशीच परिस्थिती संपूर्ण नगरपालिकांमध्ये व्हायला पाहिजे होती, ती झाली नाही। याला कारणीभूत शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून त्यांची जी जबाबदारी होती, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या कामासाठी त्यांना नेमणूक केली होती सोलापूर जिल्ह्यावर संपर्क प्रमुख म्हणून, त्यांचं काम होतं की शिवसैनिकांच्या अडीअडचणी सोडवणं, शिवसैनिकांना सहकार्य करणं। या निवडणुकीमध्ये 1 मिनिटसुद्धा त्यांनी कुठं प्रचारसभा घेतली नाही कोणाची, आणि कोणाच्याही प्रचारसभा झाल्या नाहीत। स्थानिक जे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत हे तिथं लढले आणि लढून तटून राहिले, आणि त्यांचंसुद्धा मला या सर्व शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक वाटतो। हा जो पराभव झाला ज्या ग्रामीणमध्ये, त्याचं लोण सोलापूर शहरामध्ये येऊ नये म्हणून मी आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख यांना माझी विनंती तुमच्या माध्यमातून करतो की आता सगळेच जण इलेक्शनमध्ये व्यस्त आहेत, त्याच्यामुळं तिथं जाऊन त्यांना बोलणं आता आम्हाला वेळ नाही आहे। परंतु माझी अशी विनंती राहील की तुम्ही शिवसेना वाढवण्यासाठी, शिवसेनेला जिल्हाप्रमुखांना मदत करण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी जे संपर्क प्रमुख तुम्ही इथे पाठवत आहेत ते त्यांच्या कर्तव्यामध्ये कर्तव्य निभावत नाहीत, काहीतरी कमी पडतं, आणि उलट शिवसेना वाढवण्यापेक्षा इथं गटबाजीला ते खतपाणी घालतात, विविध गट त्यांनी निर्माण करतात। यामुळं शिवसेनेला फटका तिकडं बसल्यासारखं इकडं बसू नये म्हणून मी ही विनंती करतो की त्यांना आवरा, त्यांना थांबवा, आणि खरंच ते इथं येणार असतील तर निश्चितपणे यावं, आम्ही स्वागत करतो। आमच्यामधली असलेली ही मतभेद सगळे त्यांनी मिटवायला पाहिजे होतं, त्यांनी कधी एकदाही त्यांनी बसून मिटवलेली नाही आहेत। जे मतप्रवाह आहे सोलापूर, सगळ्या पक्षामध्ये मतभेद असतो, परंतु इथंसुद्धा आहेत मतभेद। या निवडणुकीमध्ये आम्ही उद्धव साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या शिवसैनिकांना घेऊन जातो आहे। इथं आम्ही मतभेद सगळे बाजूला ठेवतो आहे। फक्त आमच्या डोळ्यासमोर आता शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मशाल चिन्ह कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून येतील याकडेच आमचं लक्ष आहे। त्यांना कृपा करून सांगावं त्यांनी,
त्यांना आदेश द्यावेत की या संपर्क प्रमुखांना तुम्ही नीट समजावून सांगा, इथं मदत करायला सांगा. इथं ग्रामीण भागामध्ये ज्याप्रमाणे केलं इथं ते तसं नको आहे. इथं सर्व प्रचार सभा झाल्या पाहिजेत. इथं सगळे जे आम्ही पदाधिकारी आहेत, आजी माजी पदाधिकारी सगळेजण एक होऊन काम करायला तयार आहे. परंतु त्यांच्या अशा धोरणामुळं एकमेकांमध्ये बेबनाव सुरू आहे. हा मनभेद करायचा प्रयत्न कृपा करून त्यांनी थांबावा अशी माझी या माध्यमातून विनंती आहे. नक्की कोणकोणते नेते आहेत की जे हे सगळं करता आहेत आणि त्याच्यावरती काय एकंदरीत परिस्थिती आहे? संपर्क प्रमुख आणि आमच्याकडे संपर्क नेतेच महत्त्वाचे आहेत. सोलापूर जिल्ह्याला संपर्क नेते म्हणून सुनील प्रभू आदरणीय शिवसेना नेते यांची नेमणूक आहे. परंतु या निवडणुकीसाठी खास करून बूथ यंत्रणा सक्षम करण्यासाठी एक टीम तयार केली होती. त्या टीममधून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचीसुद्धा, ते शिवसेना नेते आहेत, त्यांचीसुद्धा नेमणूक इथे आहे. आणि त्यांनी आणि संपर्क प्रमुखांनी मिळून हे जे काय करायला पाहिजे होतं ते झालेलं नाही आहे. त्यामुळं माझ्यामधली खतखत बाहेर येते. आणि असं जर होत असेल तर शिवसैनिक हा एकदम तळागाळातला आमचा शिवसैनिक उमेदवार आहे. गरीब आहे. आमच्याकडं 2 नंबरवाले नाही आहेत, बिल्डर नाहीत, कोण मोठा व्यापारी नाही आहे. सगळे एकदम चतुर्थ श्रेणी गरीब आणि मध्यमवर्गीय आमचे उमेदवार असल्यामुळं यांचं मानसिक बळ देण्यासाठी त्यांनी इथं यावं. शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्या उद्देशानं त्यांची नेमणूक केली तो उद्देश सफल करण्यासाठी त्यांनी इकडे यावं. इतर गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष घालू नये आणि पक्ष खिळखिळी करू नये असं मला आव्हान मी त्यांना करू इच्छितो. खरं तर चंद्रकांत खैरे यांचं एक पत्र जे आहे ते काही दिवसांपूर्वी व्हायरल झालं आणि त्यामध्ये तुम्हाला प्रमुख पदावरून हटवावं सोलापुरातल्या आणि तुम्हाला दुसरीकडे पाठवावून दुसऱ्या जिल्हा प्रमुखांना इथे नेमणूक करावी अशी मागणी खुद्द चंद्रकांत खैरे यांनीच उद्धव ठाकरेंकडे केलेली पाहायला मिळालेली होती. काय नक्की कारण आहे? हे अंतर्गत शीतयुद्ध चालू आहे का आपलं? या गटबाजीचाच मी बळी पडायला लागलो त्यांच्यामध्ये. त्यांना गटबाजी त्यांची माणसं नेमायची आहेत, त्यांच्या जवळची लोकं नेमायचे आहेत. सोलापूर महानगरपालिका 2 वर्ष झालं मी इथं अहोरात्र काम करतो आहे. इथं संपलेली संघटना तयार करून ती उभं करून सर्वसामान्य जुना शिवसैनिकाला मी बाहेर काढलं आहे. सगळे जुने पदाधिकारी आता बाहेर येऊन काम करत आहेत. अशा वेळेला मला मदत करण्यापेक्षा, सहकार्य करण्यापेक्षा हे अशी पत्रं काढल्यामुळं फार मोठा बेबनाव या सगळ्यांमध्ये आमच्यामध्ये निर्माण झाला. खरं म्हणजे त्यांचा तो अधिकारच नाही. तो अधिकार आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच आहे. त्यांचा एक ना एक त्यांचे जे आदेश आहेत ते पाळणारा मी सामान्य शिवसैनिक आहे. मला इथंच काय इथून गडचिरोलीला जाऊन एखाद्या खेडेगावामध्ये शाखा काढ म्हणलं की मी ते शिवसेनेचा प्रचार करायला तयार असणारा, भगवा खांद्यावर घेऊन जाणारा मी शिवसैनिक आहे. असे मी नेते मंडळी अशा पद्धतीची पत्रं काढले, त्याचा काय उपयोगच झाला नाही. नंतर माझ्याकडेच राहिला. मी विचारलो, नाही नाही काही नाही, त्याचा काय संबंधच येत नाही. कशामुळे मग अजून दुसरं एक पत्र संपर्क प्रमुखांनी काढला. एक पत्रावर पत्र हे करण्यापेक्षा त्यांनी इथं यावं, सगळ्यांबरोबर बसून नियोजन करावं आणि इलेक्शन समोर आहे ते इलेक्शन पूर्ण लढवावं. एक होऊन सगळेजण एक होऊन लढावं. त्यांनीसुद्धा आमच्यासोबत लढावं. इथं येऊन त्यांनी काम करावं. तिथं बसून काहीतरी पत्रकबाजी करून हे पक्ष संपवण्याचा प्रयत्न या लोकांकडून होतो आहे. शिवसेना पक्षप्रमुखांना माझी नम्र विनंती तुमच्यामार्फत आहे की त्यांनी अशा संपर्क प्रमुखांना, माझ्याकडं ज्या जिल्ह्यात आहेत दुसरीकडेसुद्धा असू शकतात, असे जे कोणी आहेत ज्यांना काम वेळ मिळत नाही, ज्यांना जे येऊ शकत नाहीत, जे नुसतंच गडबाजी करायला लागले आहेत, अशा लोकांना बाजूला ठेवा. चांगले संपर्क प्रमुख जे निष्ठावंत आहेत अशाच लोकांना नेमून इथं सोलापूर जिल्ह्यातली शिवसेना भक्कम करण्यासाठी, शिवसैनिकांना मदत करण्यासाठी, शिवसैनिकाच्या हाताला त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. सोलापूर शहरामध्ये 3 भाजपचे आमदार आहेत. पालकमंत्री तर बिस्तरा बांधून सोलापूर शहरामध्येच असतात. पालकमंत्री इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या भारतीय जनता पार्टीला ताकद देऊन काम करायला लागलेत. त्या उलट 0% आमचा संपर्क प्रमुखांचा आहे. ते इकडे येत नाहीत, काम करत नाहीत. आले तर गटबाजी करणं, चुकीच्या लोकांच्या नेमणुका करणं, चुकीची माहिती देणं, याच्यामुळं आमच्यामध्ये मनभेद करायचा प्रयत्न चालू आहे. तो त्वरित त्यांनी थांबवावा. आम्ही सगळे एक आहोत. सोलापूर शहरातले जेवढे कोणी माजी जिल्हा प्रमुख आहेत, माजी पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, सगळ्यांना घेऊन आम्ही इथं लढायला लागलो. आम्ही युद्ध करायला निघालो. नंतर आमच्याकडनं माझी अवस्था महाभारतातल्या त्या याच्यासाठी सारखी झाली, अभिमन्यूसारखी झाली. आमचेच लोक आमच्यावर प्रहार करत आहेत. अनेक माझ्यावर आरोप झालेले आहेत.
पण मी कुठल्याही आरोपाला कधीही उत्तर दिलेलं नाही. आज पहिल्यांदा मी म्हणतोय, काल ती ग्रामीण भागातली जी निवडणूक झाली आणि काल जो निकाल झाला त्याच्यामुळं व्यथित होऊन मी माझ्यातला शिवसैनिक, माझ्यातला बाळासाहेबांचा एक सेवक म्हणून, पार्टीचा एक शिवसैनिक म्हणून मी माझं प्रांजळ मत मला नाईलाजानं पत्र परिषदेच्या माध्यमातून मांडावं लागलं आणि म्हणून मी मांडलं. मी पक्षाची माफी मागतो. अशा पद्धतीनं मी कुणालाही मी अलाव करत नव्हतो, परंतु आज ती परिस्थिती आलेली आहे. या लोकांना कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि पक्ष वाचवण्यासाठी आदरणीय उद्धवसाहेबांनी आमच्याकडे लक्ष देऊन या चांगल्या लोकांच्या नेमणुका त्यांनी इथं केल्या पाहिजेत, संपर्क प्रमुखांच्या. नाही त्यांनाच पाठवायचं असेल तर ज्या उद्देशानं तुम्ही त्यांना पाठवलात तो उद्देश सफल करण्यासाठीच केवळ त्यांनी काम केलं पाहिजे आणि शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर फडकवण्यासाठी त्यांनी आम्हाला मदत केल्या पाहिजे, आम्ही त्यांना मदत करू. एकमेकांच्या सहकार्यानं आपण पक्ष चालवू. पण असं बेबनाव कृपा करून बंद करा. खूप अनेक शिवसैनिक व्यथित झालेले आहेत अशामुळं. पण मग जर का समजा यामध्ये काही बदल नाही झाला तर मग आपली पुढची भूमिका काय असणार आहे? काय नक्की म्हणणं आहे आपलं? बदल नाही झाला तर त्यांनी थांबावं तिथंच. त्यांना काय करायचं, उगीच कुणाकडं याला त्याला फोन करून त्यांनी डिवचू नये. आम्ही आमचं काम करतो आहे, सगळेजण मिळून काम करतो आहे. आम्हाला आमचं लढू द्या, आम्ही लढणार आणि आम्ही येणार. आमच्या लढण्यामध्ये तुम्हाला जर हस्तक्षेप करायचा असेल तर आम्हाला मदत करा, ताकद द्या, रसद पुरवा, सभा द्या, प्रचार साहित्य आणा आणि हे सगळं तुम्ही मुंबईवरनं तुम्ही करून आणायला पाहिजे. आता आम्हाला वेळच नाही आम्ही बाहेर जायला. आम्ही जाऊन तिकडं बिफॉर्म आणा, तिकडं मुंबईला जाऊन हे करा ते करा. अजिबात आता कुणाला वेळ नाही आहे. आमचे शिवसैनिक सगळ्या प्रत्येक प्रभागामध्ये पदाधिकारीसुद्धा व्यस्त आहेत, आपापली कामं करत आहेत. त्यांना मदत करायला त्यांना जर पाठवा येत असतील तर त्यांनी अवश्य यावं. मी त्यांचं स्वागत करतो. झालेल्या ज्या चुका आहेत ग्रामीण भागातल्या त्या चुका इथं दुरुस्त करून आपण या महानगरपालिकेला सामोरं जावं अशी माझी विनंती आहे. तर हे होते जिल्हा प्रमुख अजय दासरी सर. आणि संपर्क प्रमुख असतील किंवा संपर्क नेते या दोघांनाही बदलावी अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी केलेले पाहायला मिळते. कॅमेरामन विनोद उनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.